4 दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळते। सोनं जवळपास 1000 रुपयांनी तर चांदी 4500 रुपयांनी स्वस्त झाले। गेल्या 3 महिन्यातला सोनं चांदीच्या दरातला हा नीचांक आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं चांदीच्या मागणीत घट होतेय आणि त्यामुळे भाव घसरल्याचं तज्ञांनी। सोन्यामध्ये नवीन आलेल्या बातमीनुसार सोन्यामध्ये प्रचंड प्रमाणात घसरण व्हायला आता सुरुवात झाली आहे। दिवाळीमध्ये गगनाला भिडलेले सोन्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी अखेर सरकारने मोठा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरामध्ये विक्रम घसरण या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। मागील 11 दिवस सोन्याच्या मार्केटमध्ये उतरती कळा या ठिकाणी जोरदार असताना आज 12व्या दिवशी त्याला ब्रेक लागल्याचं चित्र दिसून येतंय। मग हा ब्रेक नेमका कशासाठी आहे? आज सोन्याचे भाव नेमके काय त्या ठिकाणी पडल्याचं पाहायला मिळतंय। सामान्य माणसाला सोनं विकत घ्यायला आज परवडेल का? नेमकं एवढे भाव त्या ठिकाणी झाले आहेत का? 5 वर्षातली सर्वात मोठी घसरण या ठिकाणी आज झाली असून ही खरेदीसाठी अनुकूल वेळ तुम्हाला आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी, सोन्याच्या घसरणीची कारणे आणि येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये सोन्याचा भाव कितीवर त्या ठिकाणी जाऊ शकतो, कमी येऊ शकतो का इथून पुढे वाढू शकतो आणि तुम्हाला आज त्या ठिकाणी सोनं घ्यायचं का थोडं थांबायचं याचं अचूक विश्लेषण या ठिकाणी अनुभवी सोनारांच्या माध्यमातून या ठिकाणी आता घेण्यात आलेलं आहे। चला तर मग या मोठ्या घसरणीचा फायदा तुम्हाला कसून घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी समजून घेऊया। सोन्याच्या किमतीत मोठी घसरण या ठिकाणी जोरदार सुरू व्हायली आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी घसरण आणि डॉलरच्या मजबूतीकरणामुळे भारतात सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घसरू लागल्याचं पाहायला मिळतंय। सर्वात मोठी घसरण आज झालेली असून 5 वर्षातली ही सर्वात मोठी घसरण या ठिकाणी पाहायला मिळते। आनंदाची बातमी खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। मागील आठवड्यामध्ये जास्त दराने ऐतिहासिक उच्चांक दिवाळीच्या टायमाला गाठलेला होता। तो उच्चांक आता घसरलेला असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये आलेल्या सुस्तीचा हा परिणाम असल्याचं या ठिकाणी आता अनुभवी सोनारांनी या ठिकाणी सांगितल्याचं पाहायला मिळतंय। आता एक महत्त्वाचा मुद्दा, आता सध्याला सोन्याच्या भावात जे काय खाली पडताना सोनं दिसतंय तर ते आता बघा महत्त्वाचे बदल आहेत। तुम्ही आता सोनं खरेदी करायचं की थांबायचं हे समजून घेण्यासाठी आता मागील तुम्हाला इतिहास समजून घ्यावा लागेल। त्यामुळे पुढील 15 दिवसांमध्ये सोनं वाढणार आहे का त्या ठिकाणी कमी होणार आहे आणि तुम्हाला आता योग्य वेळ कधी आहे? आजचे सोन्याचे दर काय आहेत? आज 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे? 22 कॅरेट सोन्याचा दर काय? सर्व सविस्तर या ठिकाणी तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे। सोन्याचे अचूक दर तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, परंतु त्याआधी तुम्हाला जर पुढील 15 दिवसांमध्ये सोन्याचे दर वाढणार की कमी होणार याचा जर अंदाज तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही मागचा इतिहास त्या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे। यामध्ये 1982चा काळ असाच त्या ठिकाणी आलेला होता। त्यावेळी काय झालं, सोन्याचे भाव अशाच प्रमाणात त्या ठिकाणी लय वाढले होते आणि अगदी टोकाला पोहोचायची वेळ आली होती। पण हे फक्त 2 महिने चाललं आणि परत एकदा सोन्याचे भाव सरसकट जमिनीवर येऊन त्यावेळी आपटले होते। आजही तशाच प्रकारची परिस्थिती होताना दिसते आहे, कारण त्या ठिकाणी दिवाळीमध्ये सोनं 1,25,000च्या आसपास गेलतं, परंतु आता सोनं या ठिकाणी तोंडावर आपटल्याचं पाहायला मिळतंय। मग आता सध्या वाढत्या तणावामुळे सोनं सेफ हँड म्हणून विकत घेतलं जातंय, पण यासोबतच काही मुठभर लोक सोन्याला वाढवण्याचा प्रयत्न करतायत, म्हणजे विकत घेऊन आणि नंतर आता विकून प्रॉफिट कमवण्याचा प्रयत्न करतायत। सोन्याच्या दरामध्ये होणारी घसरण याबरोबरच सोन्याच्या चांदीच्या दरातही मोठी घसरण या ठिकाणी सुरू झालेली आहे। चांदीच्या दरामध्ये अनेक टक्क्यांनी घसरण झाली, चांदी स्वस्त झाल्या, त्यामुळे नागरिकांनी आणखी एक आनंदाची बातमी या ठिकाणी आता आलेली आहे। दिवाळीच्या काळामध्ये सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेलेले सोनं चांदीचे दर आता या ठिकाणी स्वस्त व्हायला सुरुवात झाली आहे। हजारो रुपयांची बचत नागरिकांची होणार आहे। चांदीचा दर 1 लाख त्या ठिकाणी 90,000 रुपयेपर्यंत त्या ठिकाणी टोकाला पोहोचलेला होता। ती चांदी आता जवळपास 1,55,000 रुपयांच्या आसपास येऊन पोहोचल्या, म्हणजे तब्बल 35,000 रुपयांची घसरण चांदीमध्ये पाहायला मिळते। चांदी एवढ्या मोठ्या प्रमाणावर फक्त 3 दिवसांमध्ये उतरल्या, त्यामुळे इथून पुढचे सोन्या चांदीचे दर 15 दिवसांमध्ये कशा स्वरूपाचे आहेत आणि आज 24 कॅरेट सोन्याचा दर काय, 22 कॅरेट सोन्याचा दर काय आणि तुम्हाला नेमकं तुमच्या जिल्ह्यानुसार तुमच्या जिल्ह्यामध्ये सोन्याचा दर काय आहे हेच तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे। नागरिकांनो, या घसरणीमुळे तुमच्या कुटुंबाचा आता त्या ठिकाणी भरपूर बचत होणार आहे। सरकारने घेतलेला आहे महत्त्वाचा निर्णय, मग हा योग्य निर्णय आहे का? पुढे नेमकं काय होणार आहे
आजचे सोन्याचे भाव काय आहेत आणि पुढे किती राहणार आहे, अतिशय महत्त्वाच्या माहितीकडे आता आपण या ठिकाणी वळतो आहोत। आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये आलेल्या सुस्तीचा परिणाम आणि देशांतर्गत बाजारपेठावर होणारा परिणाम यामुळेच सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याची तज्ज्ञांनी सांगितलं आहे। मागील 2 दिवसापूर्वी सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये 3% घसरले होते, परंतु आज सोन्याचे दर आणखी 6% या ठिकाणी घसरले आहे। त्यामुळे यावरून एक लक्षात येते की पुढील 15 दिवसांमध्ये आता सोन्याचे दर इतके खाली आल्याचे तुम्हाला पाहायला या ठिकाणी आता मिळू शकणार आहे। त्यामुळे 5 वर्षातील सर्वात मोठी घसरण असं या ठिकाणी नोंद करण्यात आल्या। नरक चतुर्दशीला त्या ठिकाणी सोनं 1,31,000 रुपये प्रति तोळा दराने विकलं गेलं, परंतु आता नागरिकांच्या खिशाला परवडणारा दर आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलाय। सर्वसामान्य लोक देखील सोनं खरेदी आता करणार आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये झालेल्या या बदलामुळे हजारो रुपयांची म्हणजेच 5 वर्षातील सगळ्यात मोठी घसरण या ठिकाणी झाल्याची नोंद झाल्या। या घसरणीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला आता कोणतं सोनं कशा स्वरूपाने असेल हे जाणून घ्यायचं आहे। म्हणजे 18 कॅरेट सोन्याचा दर काय आजचा, 22 कॅरेट सोन्याचा दर काय, 24 कॅरेट सोन्याचा दर काय हे सुद्धा आपण त्या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे। तुम्हाला माहित असेल सोन्याने ऐतिहासिक उच्चांक या ठिकाणी दिवाळीमध्ये गाठला होता। दिवाळीमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करायचं होतं, परंतु दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। परंतु जे मोठे व्यापारी आहेत त्यांनी कोट्यावधी रुपयांची सोन्याची यावर्षी खरेदी केल्याचं पाहायला मिळतं। यामध्ये मुंबईचा सर्वात मोठा वाटा होता। मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी सोनं खरेदी केलं, परंतु सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं त्यावेळी अवघड झालं होतं। आता हे दर घसरले असून सर्वसामान्यांना देखील सोनं खरेदी करणं सोपं झालंय। मग आता आजचे दर काय आहेत आणि पुढील 15 दिवसानंतर या सोन्याचे दर कशा प्रकारे असणार आहेत आणि 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट या सोन्याचा आजचा दर काय आहे याचीच माहिती तुम्हाला पुढील 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी आता समजणार आहे। सरकारच्या माध्यमातून नागरिकांच्या खिशाला परवडणारा सोन्याचा दर आज जाहीर झाला आहे। येणाऱ्या काळामध्ये सोन्याचा नेमका भाव काय असणार आहे, सोने चांदीच्या भावामध्ये आज चांगलीच त्या ठिकाणी तफावत निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। ज्या लोकांनी 1 लाख त्या ठिकाणी 90,000 रुपयांवरती चांदी विकत घेतली होती त्यांचा तोटा झालाय, कारण आता 1,55,000 रुपयांचा भाव चालू आहे। मागच्या महिन्यात चांदी या ठिकाणी भरपूर त्या ठिकाणी महाग झाली होती, परंतु मार्केटमध्ये आता चांदी स्वस्त झाल्याची आता या ठिकाणी पाहायला मिळतंय। आता सोन्याच्या भावामध्ये आता आजचा दिवस आहे तो म्हणजे 12वा दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणात सोनं त्या ठिकाणी घसरल्याचं पाहायला मिळतंय। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या ठिकाणी 1 ग्रॅम सोन्याचा दर काय, 2 ग्रॅम सोन्याचा दर काय, 10 ग्रॅम सोन्याचा दर काय हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। आता सोनं विकत घ्यायचं की आणि 15 दिवस 20 दिवस तुम्हाला थांबायचं त्या ठिकाणी सांगणार आहे, कारण दिवाळीनंतर सोन्याचे दर हळूहळू कमी व्हायला या ठिकाणी सुरुवात झाल्याचं तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे। दिवाळीनंतर 4 ते 5 दिवस झालं या ठिकाणी सोन्याचे दर उतरले होते, आणखीन आता आज 12वा दिवस आहे, आणखीन आज त्या ठिकाणी सोन्याचे दर उतरल्याचे पाहायला मिळते। 1,23,000 रुपये तोळा सोनं झालं होतं। चांदी सुद्धा खूप त्या ठिकाणी आता महागली होती, अखेर घसरल्याचं पाहायला मिळते। काही दिवसांमध्ये उच्चांक गाठलेले हे सोन्याचे दर आता 4 ते 5 दिवसात हजारो रुपयांनी या ठिकाणी घसरायला आता सुरुवात झाली आहे। छत्रपती संभाजीनगर, आता कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेकांनी सोन्याच्या दुकानात गर्दी केल्याचं आता या ठिकाणी पाहायला मिळू लागले। मग आता तुम्हाला सोनं खरेदी करायचं का थोडं थांबायचं आणि मोठी बचत तुमची कशी करून घ्यायची नक्की तुम्ही बघायचं आहे। आता आपण पाहूया 24 कॅरेट सोन्याचा आजचा रेट काय। बघा 1 ग्रॅम वजनी 24 कॅरेट सोनं सुमारे तुम्हाला सांगतो आता 12,562 रुपयाने आहे। त्या ठिकाणी सोनं 10 ग्रॅम जे आहे तर ते तुम्हाला आता सध्याला जे आहे तर ते 1,00,000 तुम्हाला 25,730 रुपयांना उपलब्ध आता करण्यात आलंय। उच्चांकापेक्षा 6,000 रुपयांनी सोनं सध्याला या ठिकाणी स्वस्त झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई, नाशिक, पुणे, जळगाव इत्यादी ठिकाणी सोन्याच्या दुकानामध्ये नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। आता दर स्वस्त झाल्यामुळे नागरिकांची ओढ हे सोन्याच्या दुकानाकडे लागली आहे। सराफ बाजारामध्ये गर्दी त्या ठिकाणी मोठी होताना दिसून येते। सोन्याच्या संदर्भात सरकारने आणखी काय मोठा निर्णय या ठिकाणी घेतलाय ज्यामुळे सामान्य ग्राहकांना फायदा होईल। सोन्याचे दर हे कधीही वाढू शकतात। आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये जसे की बदल होतात तसे सोन्याच्या दरामध्ये उलथापालथ होत असते। आता यामागचं मुख्य कारण आहे पुरवठा आणि मागणी। जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची मागणी वाढते आणि पुरवठा कमी होतो
तेव्हा दर हे 100% वाढत असतात। या उलट डॉलरचे मजबूतीकरण किंवा इतर सुरक्षित चलनामध्ये गुंतवणूक वाढल्यास सोन्याची मागणी कमी होते आणि दर घसरतात। आज जी घसरण त्या ठिकाणी झाली आहे त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील या बदलामुळे दुप्पट घट झाल्याचं सांगण्यात आलंय। सोनं स्वस्त झालंय, पण हा सोन्याचा फुगा नेमका जास्त कधी फुटणार आणि दर आणखी खाली कधी येणार? बघा मित्रांनो, आजकाल सोन्याचे रेट वाढायला आणखी एक फॅक्टर कारणीभूत ठरतो, तो म्हणजे सोन्याचा फुगा किंवा सोन्याचा बुडबुडा। काही लोक मुठभर मोठे व्यापारी सोन्याचे दर वाढवण्याचं या ठिकाणी काम करू लागले असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। आमचा अंदाज आहे, समजा 20-25 हजार रुपयांनी सोनं आता इथून पुढे खाली येऊ शकतं। मग नेमकं कधी खाली येऊ शकतं, काय तारीख जाहीर केल्या ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। आता बघा, अनुभवी सोनारांनी आणि तज्ज्ञांनी असं सांगितलं आहे की येणाऱ्या काळामध्ये म्हणजे कधी या ठिकाणी डिसेंबर एंडिंग पर्यंत आणि जानेवारी आता 1 तारखेपर्यंत येणाऱ्या 2026 या ठिकाणी सोनं तुम्हाला 1 लाख रुपयांच्या आसपास आलेलं पाहायला मिळणार आहे। कारण आता सोनं जे मागच्या वेळी वाढलं होतं त्याचं खरं कारण म्हणजे सर्व त्या ठिकाणी एक्सपर्टनी शेअर मार्केटमधला पैसा काढून सोने खरेदी केलं होतं। परत शेअर मार्केट त्या ठिकाणी वर चाललंय, त्यामुळे आता सर्व पैसे जे आहेत तर ते परत एकदा शेअर मार्केटमध्ये सोनं विकून तज्ज्ञांनी लावले आहेत। त्यामुळे तुम्हाला सोनं परत एकदा मार्केटमध्ये जास्त आल्यामुळे सोनं 1 लाख रुपयांच्या आसपास या ठिकाणी खाली येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे थोडं थांबा, घाई गडबड करून तुम्ही तुमचा तोटा करून घेऊ नका, असं त्या ठिकाणी अनुभवी सोनारांनी सांगितलं आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।